तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत फिजिक्स न्यूमेरिकल बेस्ड ऑन ऑप्टिक फायबर. तर बघा आता आपण वाचू कॅल्क्युलेट अँड ॲक्सेप्टन्स अँगल ऑफ ॲन ऑप्टिकल फायबर हॅविंग N1 म्हणजे काय इंडेक्स 1.48 अँड N2 हॅविंग 1.45. आता बघा जो N1 आहे ना हा इंडेक्स 1 आहे आणि हा N2 हा इंडेक्स 2 आहे. तर आपल्याला न्यूमेरिकल अपर्चर त्यांनी काढायला लावलं म्हणजे NA. तर NAचा फॉर्म्युला काय बघा रूट N1 मायनस N2. आता याला युनिट नाही आहे, जे आहे युनिट लिस्ट क्वांटिटी आहे. आता दुसरा आपल्याला अँगल ऑफ ॲक्सेप्टन्स काढायला लावला थिटा नॉट इक्वल टू साइन इनवर्स. आपले जी व्हॅल्यू येईल NAची ती फक्त आपल्याला इथं पुट करायची. एकदम सिम्पल आहे. तर बघा आता मी राईट करतो. दोनच फॉर्म्युले फक्त गिवन N1 किती दिले आपल्याला बघा 1.48 आणि N2 किती दिलेलं आहे आपल्याला 1.45 बरोबर. आता आपण फॉर्म्युलेमध्ये टाकू NA इक्वल टू आता आपलं N1 किती आहे 1.48 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस N2 किती आपल्याला 1.45 चा ब्रॅकेट स्क्वेअर हे आपले आलं. आता आपण व्हॅल्यू पुट करू. आता कॅल्सीमध्ये बघा पुट करू आणि आन्सर काढू. बघा अंडर रूट 1 ब्रॅकेट घेऊ आधी ब्रॅकेट 1.48 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस परत ब्रॅकेट 1.45 ब्रॅकेट स्क्वेअर. आन्सर किती आलं बघा किती आलं 0.2964. ओके हे आपलं आन्सर आलं. हे 64 हे आपलं आन्सर आलं. हे आपलं न्यूमेरिकल अपर्चर आलं. आता त्यानंतर आपल्याला ॲक्सेप्टन्स काढायचा म्हणजे थिटा नॉट काढायचं. बघा थिटा नॉट. आता थिटा नॉटचा फॉर्म्युला काय आहे साइन इनवर्स NA म्हणजे A. आपली ही व्हॅल्यू आता इथं पुट करू. बघा आता साइन इनवर्स काय आली 0.2964. आता बघा मी इथं पुट करतो. काय आपल्याला साइन इनवर्स शिफ्ट दाबून साइन दाबायचा. साइन इनवर्स काय आला 0.2964. बघा आता अँगल काय आला अँगल 17.24. आता अँगल डिग्रीमध्ये असतो मग डिग्री आला. बघा खूप सिम्पल न्यूमेरिकल आहे. फक्त दोनच फॉर्म्युलेवर बेस आहे. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि फिजिक्समध्ये याच्यावर न्यूमेरिकल 101% पडतं. हे 3 मार्काला न्यूमेरिकल पडतं. बघा 3 मार्काला 3 मार्क तुमचे फिक्स आहे. चला आता आपण दुसरं न्यूमेरिकल बघू. आता दुसरं बघा आता इथं ऑप्टिकल फायबर आहे हॅविंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोअर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती दिले N1 किती दिले 1.55 आणि N2 किती दिले बघा 1.46. आता त्यांनी काय करायला लावलं फक्त कॅल्क्युलेट न्यूमेरिकल अपर्चर. आता फक्त NA काढायला लावला. तर NAचा फॉर्म्युला काय आपल्याला अंडर रूट N1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस N2 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर. आता चला व्हॅल्यू पुट करू. काय 1.55 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1.46 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आन्सर काढू चला. अंडर रूट 1.55 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1.46 ब्रॅकेट स्क्वेअर. आन्सर किती आलं बघा 0.5204. हे आपलं आलं NA झालं. याला तुम्हाला 3 मार्क आहे. आता ते 3 मार्क तुम्हाला कसे देणार बघा. आता हे गिवन आहे तुमचं. गिवनला तुम्हाला 1 मार्क, इथं फॉर्म्युला त्याला 2 मार्क्स आणि त्यानंतर फायनल आन्सरला इथं 3 मार्क्स. असे करून तुम्हाला हे 3 मार्क्स इथं डिवाईड केलेले. बघा खूप सिम्पल न्यूमेरिकल आहे. इतक्यात 2च ओळीत आन्सर आहे फक्त. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.